नक्कीच नरेश स्पोर्ट खासाड वडवली संघानं नाणेफेकी जिंकून इथे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाज आलेत जॉली कामतगर संघाकडून मोती आणि मोहिल म्हात्रे. पहिल्या सामन्यातून आज माजी केंद्रीय पंचायती राज चषकाच्या विजेता संघ वियान एंटरप्राइजेस नानकरला जॉली कामतगर संघानं पराभूत केलाय. चांगला फटका आपण पाहतोय. मोती यांच्या बॅटमधून एक सिंगलनं स्वतःचा आणि संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय. आयुब शेख नरेश स्पोर्ट कासारवडली टीमकडून पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेत. मोहिल म्हात्रे पहिल्या चेंडूवर अगदी रिवर्सचा फटका खेळण्याचा मन बनवला होता, मात्र चेंडूची लाईन अँड लेंथ आणि गती चांगली होती. डॉट बॉल आलाय. पहिल्या सामन्यातून देखील मोहिल म्हात्रेला फलंदाजी नावाला साजेशी करता आली नव्हती. हा सामना महत्वाचा आहे. इथे पावलांचा वापर जरूर केला आहे. काय चांगली गोलंदाजी आज आपण पाहतोय. आयुब शेखची प्रयत्न सुरू आहे मोहिल म्हात्रेकडून. बघूया सिनियर खेळाडू मोतीनं चर्चा केली युवा खेळाडू मोहिल म्हात्रेच्या समोर. काय फायदा होतोय बघूया ह्या चेंडूवर. इथे देखील सुरेख चेंडू, चांगली फिल्डिंग. इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल धाव रोखू शकले नाही, मात्र चेंडूला अगदी अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक तर लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन असं तिशारच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. चांगले प्रयत्न शॉर्ट लेगमधून अगदी क्षेत्ररक्षक आले होते. मोतीचा झेल होता आणि प्रयत्नांना 100% द्यावे लागतील. खूप कठीण झेल होता. मोती 2 वर, मोहिल म्हात्रे 3 चेंडूमध्ये 1 वर. अयुब शेखनं पॉवर प्लेचे 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 3 सिंगल 2 डॉट अशा 3 धाबा दिलेत. हा चेंडू मोहिल म्हात्रेनं उडवलाय, मात्र फटका फसलाय. लॉंग ऑन रिजनला झेल आणि फलंदाज मोहिल म्हात्रे आउट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आले 3. जॉली स्पोर्ट कामतघर आणि मोहिल म्हात्रेची महत्वाची विकेट. आज दोन्ही सामन्यातून आपण पाहिलं तर मोहिल म्हात्रेनं पहिल्या सामन्यातून धावा 4 आणि या सामन्यातून फक्त 1. 2 सामन्यातून फक्त 5 धावा आज मोहिल म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. बघूया ओव्हर नंबर 2 साठी लखन. इथे बदलाव केलाय. या सामन्यातून नरेश स्पोर्ट कासार वडवली संघाच्या संघनायकानं गोलंदाजाचे क्रम मात्र बदललेले आहेत. लखन जाधव फलंदाज आलेत. यशनं चांगले झेल पहिल्या सामन्यातून नानकर संघाच्या अगेन्स्ट टिपले होते. मोती आणि यश ही जोडी आता खेळपट्टीवर. चला जरा स्पीडअप करा. नक्कीच अगदी अल्पेश गायकवाड, सुरेश गरसर आणि आमचे 40+ सामने संपत नाही आहे. आणि आज सुजित नाईकच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये देखील आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. देवीदादी चौगुले असतील,
सुजित नाईक नम्रता स्मृती चषकाचे दोन मुख्य आयोजक. इथे हा चेंडू चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मोती यांच्या बॅटमधून आला या इनिंगचा पहिला झन्नाटेदार चौकार. मोती यांचे सहकारी अमोल पाटील 40+ खेळायला लागलेत. मात्र मोती अजूनही जॉली स्पोर्ट कामतघर टीमच्या युवा सहकार्याने घेऊन संघासाठी चांगली सातत्याने कामगिरी करतायत. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे कामतघर संघामधून. इथे हा चेंडू देखील आलाय वाईट. आतापर्यंत लखन जाधवनं 2 वाईट आणि 1 चौकार असे एकूण 7 धावा खर्च केलेत. धावसंख्या 9. चला दोन्ही पंच आपण लगेच योग्य तो निर्णय घेऊन सामना सुरू करा. हा चेंडू तेच तर्रा टाकलाय. मात्र दिशा खराब. अजून एक वाईट येतोय. धावसंख्या 10. धावा. 1 ओव्हर 1 चेंडू. लखन जाधवनं आतापर्यंत 4 टाकले, त्यामध्ये 3 वाईट आणि 1 चौकार खर्च केलाय. मोती यांच्यासाठी हा चेंडू अगदी बॅक टू दी बॉलर असा फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लखन जाधवचं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आलाय डॉट बॉल. चांगला फटका आपण पाहतोय. पॉइंट रिझन मधून खेळलेत. मला वाटतं डीप मध्ये संदीप भुईर आहेत. इथे खराब फेकी आपण पाहतोय. एकीचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलंय. धावसंख्या 12. 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे 9 चेंडूमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावसंख्येवर जॉली स्पोर्ट कामतघर संघ आपण पाहतोय. हा फलटोस होता. चेंडूला टर्न केला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय फाईन लेग आणि लॉंग लेग हॉरिझॉनच्या दिशेनं. हा येतोय चौकार. वॉच करतात. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार देखील ते घेत आहेत. चांगली फलंदाजी करतायत. एक तंत्रशुद्ध फलंदाज. इथे तेज तर्रार गतीनं बीट केलाय. बॅट देखील जरूर फिरली होती. शेवटचा 1 चेंडू दुसऱ्या ओव्हरचा शिल्लक आहे. धावसंख्या 16. हा चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल षटकार. मोतीनं या ओव्हरमध्ये जॉली स्पोर्ट कामतघर संघासाठी धावा बनवलेत.
टोटल चांगली लागलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3, तर आता या ओव्हरमध्ये आलेत 19. एकूण धावसंख्या 22 या अंकावर जाऊन पोहोचलेले. चांगला धावसंख्येला आकार आलाय. मोती एकाती किल्ला लढवत आहेत. वन मॅन आर्मीची भूमिका अदा करत आहेत. जॉली स्पॉट कामतगड टीमसाठी गरज होती या ओव्हरमध्ये धावा बनवण्याची आणि अगदी त्या धावा इथे बनवल्यात. चिराग भुईर या मॅचमधून थोडेसे चेंजेस बदलाव नरेशपोर्ट कासारवडवली टीमच्या कडून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजांचे क्रम त्यांनी नक्कीच चेंजेस केलेले आहेत. म्हणजे अगदी फलंदाजांचा फलंदाजी पाहून हा बदलाव केला असावा. बघूया, यश याला प्रथमच स्ट्राईकला संधी मिळालेली आहे. अगदी मोठी चांगली फलंदाजी करतात. चिराग भोईर इथे हा चेंडू येस साठी काहीसा स्वेर हातललाय. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 23. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीनं 22 आणि तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू वाईट टाकलाय. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचलेली आहे. यशला काही यश प्राप्त झालं नाहीये. चांगला चेंडू चिराग भुईरचा. नाईट स्पर्धा स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 ची आपण ही स्पर्धा पाहतोय. सुजित नाईक आणि देवीदास चौगुले या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आज पहिल्या रात्रीमधून तब्बल 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. त्यामध्ये जय बजरंग कारिवली, जरीमरी काटेई, जारी रांजनोली, जय ब्राह्मणदेव भाटाले, जॉली कामतगार, वियान एंटरप्राइजेस नानकर, न्यू एकविरा कारबाव आणि नरेश स्पोर्ट कासार वडवली. हा चेंडू देखील आलाय वाईट. भरपूर वाईट. लखन जाधव आणि चिराग भोईरनं आतापर्यंत टाकलेले तब्बल 5 वाईट. लखननं 3 आणि चिरागनं 2. अतिरिक्त धावा या संघाला नक्कीच कुठेतरी घातक ठरू शकतील. 25 धावा लागलेत. 14 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 25 धावा. मिस टाइम फटकाय. चेंडू सेफ लँड होतोय. शॉर्ट लेग मधून एक सिंगल धाव इथे मोती पूर्ण करतायत. धावसंख्या 26. 15 चेंडू 26 धावा. मोहिल मात्रे 1 वर बाद झालेत आणि सामन्याचे सूत्र मोती याने आपल्या खांद्यावर घेतलेत. बघूया, यश 2 चेंडूमध्ये 1 वर खेळतात. पावलांचा वापर, फटका तर खेळलेत. लॉंग ऑफ रिझनला फलंदाज यशचा टिपलाय झेल आणि फलंदाज OUT आउट.
नवीन फलंदाज ओम पाटील. ओम येतोय चौथ्या क्रमांकावर. 26 धावसंख्या लागलेली आहे. आणि मोती यांची धावसंख्या पाहिली तर 19 आहे. 26 मध्ये 19. 9 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान आतापर्यंत मोती यांनी दिलेले. तर मोहिल म्हात्रे 4 चेंडूमध्ये 1, यशनं 3 चेंडूमध्ये 1 आणि आता ओम पाटील आलाय. गोलंदाज चिराग भोईर क्रमांक 3चं ओव्हर घेऊन आलेत नरेश स्पोर्ट कासर वडवली या टीम कडून. ते चांगला फटका आपण पाहतोय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेट रिझनला टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज ओम पाटील जेलबाद. अतिशय चांगली गोलंदाजी. चिराग, अयूब शेख, लखन जाधवनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 दिल्या. आणि चिरागची आपण तिसरी ओव्हर पाहिली तर आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकले, 2 सिंगल, 1 डॉट, 2 विकेट आणि 2 वाईट चेंडू देखील फेकलेत. म्हणजे टोटली 7 टाकलेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज रोमित चौधरी. रोमित इथे शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि हा चेंडू रोमित चौधरी डॉट खेळलेत. 3 ओव्हर 3 बाद 26 धावा. ओके, सध्या आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 22 होत्या. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा 4, 2 वाईट, 2 सिंगल, 26 धावा लागलेली आहेत. बघा संदीप भोईर चिरागवर खुश आहेत. जरूर 2 वाईट टाकले, मात्र 2 महत्वाचे विकेट घेतले, 2 डॉट आणि 2 सिंगल. चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघूया शेवटच्या ओव्हरसाठी आलेत संदीप भोईर. इथे मोती यांच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग. संदीप भोईर आलेत. 2 धावा पहिल्या चेंडूवर मोतीनं कंप्लीट केलेत आणि धावसंख्या पोचली ती 26 वरून 28 वर. या मॅच मधून संदीप भोईरला 4थ्या ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करतायत. हा चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. इथे देखील दुसरी धाव मोतीनं कंप्लीट केली. काय मोती खेळतायत, वा, चांगला क्रिकेट खेळतायत. संघाची टोटल 30, 20 चेंडूमध्ये 30 आणि वैयक्तिक मोती यांच्या बॅटमधून आले 23. 11 चेंडूमध्ये 23. क्या बात है. सलामीला आलेत आणि 1 मॅन आर्मीची भूमिका अदा करतात सिनियर खेळाडू. माझी संघामध्ये का गरज आहे हे मोती दाखवून देताना
हा फटका देखील अगदी आपण पाहतो वीस मध्ये केले. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत. आता डबल होणार नाहीये. आता संधी आहे. रोमित चौधरी, 3 चेंडू आहेत रोमितकडे. हा फटका अगदी कडेकडे उडवलाय. क्या बात आहे. रोमित चौधरीच्या बॅट मधून हा सुंदर षटकार आलाय. अगदी खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर उंचीचा पुरेपूर फायदा उचललाय रोमित चौधरीनं. धावसंख्या 37 धावा. इथे हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 38. मॅच बनवली. नक्कीच मोती खेळपट्टीवर उभे राहिलेत आणि धावा त्यांनी बनवल्यात. नरेश स्पोर्ट कासार वडवली टीमला जी टोटल द्यायची होती ती टोटल आता कामतगर टीमनं बनवलेली आहे. इथे अजून एक वाईट आलाय. धावसंख्या 39. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत. नक्की जॉली कामतगर संघाने जी टोटलची अपेक्षा केली होती ती टोटल तर बनलेली आहे. कारण की पहिल्या ओव्हरमधून 3 धावा येऊन देखील आणि दुसऱ्या ओव्हरला 4 तरी देखील धावसंख्या 39. इनसाइड आउट. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चालल्या डीप सिपर कव्हरला. सीमा पार. चौकार. त्रेचाळीस धावा. 43. आणि या रात्रीच्या क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये 43. नक्कीच आपण यात एक सामना पाहिला. जय ब्राह्मणदेव भाटाले आणि जयहरी रांजनोली 38 धावा डिपेंड केले होते. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करताय. चुकी होणार नाहीये. मोहित चौधरीचा टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. 43 धावा पहिल्या इनिंगमध्ये ज्वाली कामतगर संघानं बनवलेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि बरोबर 11च्या सरासरीनं 44 धावांचं आव्हान नरेश स्पोर्ट कासारवडवली टीम समोर ठेवलेले आहे. नक्कीच अगदी अतिशय चांगला सामना आजच्या पहिल्या रात्रीमधून आपण पाहतोय आणि हा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. उद्या नक्कीच या सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली असा आपण सामना उद्या दुसऱ्या रात्रीमधून पहिला सामना खेळणार. दोन्ही संघांनी बरोबर 5 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे. उद्या सायंकाळी चालू सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली. नक्कीच आपण दुसऱ्या इनिंगला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा 24 चेंडूमध्ये 44 धावाचं धावतं समालोचन करतील भिवंडीचे कॅम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सर. धन्यवाद.
रात्रीमधील आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपल्याला जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष नरेश स्पोर्ट्स कासरडोली या दोन संघामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला भिवंडी या तालुक्यामधील संघ तर दुसऱ्या बाजूला ठाणे परिसरामधील संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना कामतगर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावपल्याकडे धावा झळकल्या. त्यात 43 आणि 44 धावांचं आव्हान नरेश स्पोर्ट्स कासरडोली संघासमोर ठेवलेलं आहे. आणि कालिराम केनी सरांनी म्हटल्याप्रमाणे बरोबर 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील कासरडोली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. रितेश धुमाल आपण बघतोय आज ओपन मध्ये देखील चांगली कामगिरी रितेश धुमालची पाहायला मिळाली होती. फ्रंट रन गोलंदाज रितेश धुमाल आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेले आहे. त्याला सामना करेल फलंदाज अयूब शेख. याला मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिलेले स्केवटॅकच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडू फुलटाचा आणि फुलटाचा पुरेपूर फायदा उचलताना आपण बघतो अयूब शेख अगदी कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार चेंडू पाहायला मिळतोय सीमा पार षटकार. या षटकाराने अयूब शेखाने स्वतःचा संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. अयूब शेख देखील टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. TTPL स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी यंदा तो ठरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स त्याचं पाहायला मिळालेलं होतं. इथे मात्र सुरुवात षटकाराने त्याने केलेली आहे. आव्हान 44 धावांचं आहे. इथून मात्र वापसी करावं लागेल रितेश धुमाल याला. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार खर्च केलेला आहे. इथे वेगवान चेंडू प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय तिखट उत्तर देताना षटकाराचं आपण पाहतो या टिट फॉर टॅट जशात तसं उत्तर पहिल्या चेंडू षटकाराने त्यानंतर निर्धाव चेंडू तू मैमय 2 चेंडूमध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडू षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज रितेश धुमाल. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते चेंडूच्या आणि चेंडू निघून जाते एका टप्प्याने सीमा पार लॉंग ऑफ रिझन मधून 4 धावांसाठी चौकार. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू आणि हा चेंडू देखील निघून झाले वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून आणखीन एक सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 14 धावा 1 षटकार 2 चौकार. अयूब शेख आक्रमक मोड मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे फलंदाज अयूब शेख याला.
एक सिंगल रन्स तिथे पूर्ण केले जाते. सिंगल संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती कासाडोली संघाची 15वर. 44 या लक्षाचा पाठलाग नरेश स्पोर्ट्स कासाडोली संघ करतोय. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद नरेश स्पोर्ट्स कासाडोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष नरेश स्पोर्ट्स कासाडोली या दोन संघांमध्ये 44 धावांचं लक्ष आहे. मात्र 44 या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय कासाडोली संघाकडून. खास करून आयुब शेख आक्रमक मोडमध्ये पाहायला मिळतोय. 16 धावपलक झालं गेले आहेत आणि जमेची बाजू आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचा गडी पहिल्या षटकामध्ये नरेश स्पोर्ट्स कासाडोली संघाने गमावले नाही. 10 विकेट शेष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज मोहिल मात्रे. इथून वापसी करावी लागेल कामतगर संघाला. इथे करार ऑनट्रायचा फटका. शतरक्षक तिथे सज्ज आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतोय राज आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 17वर. आयुब शेख आणि राज कारखानीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर बॉलिंग मार्कवर मोहिल मात्रे कामतगर संघाकडून दुसरं षटक घालण्यासाठी सज्ज झालेलं आहे. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये युसीएन चे ऑपरेटर आपण पाहतोय रुपेश ठाकरे. चांगली कॉर्डिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ते 19वर. इथून विकेटच्या शोधात आपण पाहतोय कामतगर संघ, कारण इथून विकेटने दबाव वाढव जाईल कासाडोली संघासमोर, कारण इथे आपण पाहतोय सहजरित्या धावा पूर्ण होत आहेत. खरपूस समाचार देखील कमजोर चेंडूचा घेतला जातो आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देखील केला जात आहे. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू आदळला होता. फॉलो केलं होतं खरं तर फलंदाज आयुब शेख याला गोलंदाज मोहिल मात्रे याने. आणि अशाच चेंडूंची खरं तर आवश्यकता आहे कासाडोली संघासमोर जर दबाव वाढवायचा असेल तर. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 19 धावा बिनबाद. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब चेंडू निघून जाते या मेडुकाच्या वरून सीमा पार. षटकार. धावसंख्या 25. दुसरा षटकार आपण बघतोय फलंदाज आयुब शेखच्या बॅट मधून 25 धावा आपल्याकडे झाले गेले आहेत. सध्या मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय नरेश स्पोर्ट्स कासाडोली संघ. त्याचं कारण
आयुष शेखची आक्रमक फलंदाजी. इथे समोर खेळल्या चेंडूला 20 मध्ये शतरक्षक तिथे सज्ज आहे, मात्र फंबल थोडंसं पाहायला मिळत आहे. परिणाम स्वरूप एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. या दोन धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 27-27. आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत कामतकर विपक्ष कासरडोली या दोन संघामध्ये पाहायला मिळते आणि यामधील विजेता संघ उद्या बरोबर 5 वाजता जबरदस्त कारिवली संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. प्लॅन मेसचा चांगला चेंडू. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्ती तर नळी स्पोर्ट्स कासरडोली संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर पाहायला मिळते. ती 27-27 विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. इथून 2 षटकाचा खेळ अजूनही शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये या 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 27 येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 17 धावांची आवश्यकता आहे. सध्या मजबूत स्थितीमध्ये या कासोडीला संघ पाहायला मिळतोय. इथून मात्र वापसी जर करायची असेल तर विकेट प्राप्त करावे लागेल. खास करून आयुष शेख याचा विकेट कामतगर संघाला घ्यावा लागेल. ज्याप्रमाणे नक्कीच सहजरित्या फलंदाजी करतोय कासोडीला संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. ओम पाटील बॉलिंग ट्रॅकवर तिसरे षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर ओम पाटील याचा सामना करेल फलंदाज राज. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेल्या कौर पांढरी जनामध्ये एका सिंगल साठी स्ट्राईक नक्कीच. आता मात्र आयुष शेख कडे धावसंख्या 28-28. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे फॅलेंटिमेंट षटक आहे. या षटकामध्ये वापसी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. जर हा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल कामतगर संघाला तर इथे या बेंडुकर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते कासोडोली संघाची 29 वर 29. आपण सामना बघतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष नरी स्पोर्ट्स कासोडोली या दोन संघामध्ये. देखते आज की रात किस टीम के बनते बात. दोन्ही संघाने आतापर्यंत अतिशय चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे. इथे या कॉर्नर रिझन मध्ये गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. म्हणजे डीजे अभि देखील आता रोमॅन्टिक मूड मध्ये आलेले आहेत. अभि नाही तो कभी नाही. डीजे अभि यांच्या माध्यमातून देखील चांगली सिस्टम आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ओल्ड इज गोल्ड ही गाणी नक्कीच पेश केली जातात. ये तो झाके अभि कल का दिन भी बाकी आहे. मॅजिक मंडे नक्कीच उद्या आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमधील आणि काहीतरी मॅजिक अभि यांचा देखील पाहायला मिळेल.
ओम पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रत्येक मोठा फटका मात्र सामना दूर घेऊन जाईल कामतगर संघापासून. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक मिडविकेट रिझन मध्ये सज्ज आहे. यावेळी एक सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 34. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे नरी स्पोर्ट्स कासरडोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सुजित पाटील आणि देवीदास चौघुले यांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. नम्रता स्मृती चषक 2025. इथे समोर केलेल्या वेसेफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळते लॉंग ऑन रिजनला. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आणि संघाची धावसंख्या 35 धावा 35. इथे इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला मात्र क्षेत्ररक्षक काउंटर रिझन मध्ये सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ही फक्त एकच धाव असणार आहे. तीन षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर कासर वडवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 36 धावा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणारे 6 चेंडूमध्ये इथून 8 धावांची आवश्यकता आहे. एक चौकारचा अपवाद वगळला तर ओम पाटील आणि या षटकामध्ये आपल्या संघाला जवळजवळ सामन्यामध्ये वापसी करून देण्याचा प्रयत्न केला होता. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 44 टार्गेटचा पाठलाग नरी स्पोर्ट्स कासरडोली संघ करतोय. अजूनही 10 विकेट शेष आहेत. सलमी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय अयुब शेख आणि त्याच्या समवेत राज कारखानीस. तर बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक घालण्यासाठी गोलंदाज जाता मात्र आदित्य माली सज्ज होतोय. सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय कासरडोली संघ. जमीची बाजू देखील संघाच्या बाजूने पाहायला मिळते कारण कुठल्या प्रकारचा गडी या संघाने गमावलेल्या 10 विकेट अजूनही शेष आहेत. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 6-8चं समीकरण तसं सोपं आहे कासरडोली संघासाठी मात्र हे अवघड बनवून काम करावं लागेल आदित्य माली या गोलंदाजाला. इथे स्वतःच्या फातूरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. इथे मात्र खरं तर डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. बॅकअपला नक्कीच क्षेत्ररक्षक नव्हता. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. असे निर्धाव चेंडू जर हाताळले तर सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आदित्य माली बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक घालण्यासाठी आलेला आहे. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज राज कारखानीच. कट केलेल्या चेंडू गली रिजन मध्ये चेंडू जातोय थर्डमॅन रिजन कडे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 37 वर 37. आता मध्ये 4 चेंडू
आणि 4 चेंडूमध्ये इथून 7 धावांची आवश्यकता आहे. आयुब शेख नक्कीच कामतगर आणि विजयामध्ये अडसर बनलेला आहे. आणि अडसर जर दूर केला तर कदाचित कामतगर संघ या सामन्यामध्ये वापसी करू शकतोय. कारण क्रिकेट पूर्णपणे आपण पाहतोय की अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणून क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीते केली जात नाही, भविष्यवाणी केली जात नाही. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. त्याला खेचून जिंकून दिलेला तो आदित्य माली ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आदित्य माली इज द मॅन ऑफ द मॅच. कामतगर संघाने उद्या बरोबर 5 वाजता ते रिपोर्ट करायचं आहे. आदित्य माली इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन महेंद्र, रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी, अभिनंदन मोहिल, रितेश धुमाल, ओम पाटील, ऑल प्लेयर्स